हो जाता है वो कुश्ती संघ पार्थ पाटील मुंबई शहर लाल पट्टी आणि इम्रान मुजावर एक कोच त्या ठिकाणी कॉर्नर मध्ये असेल आणि दुसरा बॅरिगेटच्या जवळ असेल. चारही आकड्यांवरती सूचना आहे. एका पैलवानाला कुस्ती दरम्यान एकच कोच बसेल, बाकीचं जे दुसरा कोच असेल तो बॅरिगेटच्या जवळ असेल. इतर सर्वांनी आपण खाली बसायचं. पाटील पहिला पुकार या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती लावण्याकरिता पैलवान सचिनजी अरबर, पैलवान अनिकेत गागमारे, रविदास बनाजी भोरे, त्याचबरोबर संतोष श्रीरामन सातव पाटील, त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर अबा गुंड, आदरणीय दत्तात्रय तात्या बेंडावले, चेअरमन संतोष सकाराम कटके, निलेश बबनराव सातव पाटील, योगेश गंगाधर सातव पाटील, दिलीप एकनाथराव काळे यांना विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता यायचे. पैलवान गावराम कविते यांना देखील विनंती आहे. व्यासपीठावरील माईक कंट्रोल करा. खूप प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे या ठिकाणी. लाल पट्टीमध्ये धारण केलेला सिकंदर शेख विरुद्ध निळ्या पट्टीमधला अनिकेत माकडे आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी, परंतु स्टेप आउटचा एक गुण अनिकेतच्या खात्यामध्ये. अतिशय प्रेक्षणीय लढत चालू आहे. माईक कंट्रोल करा. सरपंच म्हणून काम पाहतायत बाबा शिरगावकर, आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत सुहास बनकर चंद्रपूर आणि माणिक पाटील साईल पंचाच्या भूमिकेत. श्रेयस सोडकर पहिला पुकार. संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवाड रत्नागिरी विजय. थोडक्यात अतिशय प्रेक्षणीय अशी लढत. गदेचा प्रबळ दावेदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा सिकंदर शेख माती आखाडा सर एक वर लगतोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे युट्यूबर म्हणतात. उपस्थित सर्व सोशल मीडिया माझे पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांच्या कुस्ती चालू करा. गादी आखाडा क्रमांक एक वर तुल्यबळाशी महाराष्ट्र केसरी गटाची लढत चालू आहे. लाल पट्टीमध्ये सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये अनिकेत मांगडे. कुमार पाटील ठाणे शहर आणि शिवम शिरनाळे कोल्हापूर. कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा इशारा. लाल पट्टी धारण केलेला सिकंदर निष्क्रियता दिली जाते. पैलवान कुस्ती करा. पृथ्वीराज मोहोळ, पैलवान पृथ्वीराज मोहोळ चला पटकन. शिवराज राक्षे पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागणार आहे. पृथ्वी अतिशय तुल्यबळ शून्य एकचा गुणफलक. स्वतः आयोजक आखाड्याच्या कडेला बघून कुस्तीचा आनंद घेतात रामकृष्ण अण्णा सातव पाटील. सुंदर देखणं नियोजन. कुस्तीगिरांसाठी असलेली बक्षिसांची खैरात आणि दरम्यान पहिल्या फेरीमध्ये एक गुणांची आघाडी. दुहेरी पटाची मकर सिकंदरचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी. पाठोपाठ भारंदाज मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं आणि त्यातनं तो थोपवलाय. परंतु ताबा मिळण्याचे 2 गुण मात्र सिकंदरच्या खात्यामध्ये. कुस्तीचा गुणफलक 2-1. अण्णा रामकृष्ण अण्णा सातव अण्णा इकडं आखाड्याच्या गोल कडे लोक गोष्टी ती बाजूला काढा. एकदा सवय लागली ना परत नंतर आपल्याला परत त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळील बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. अतिशय देखणं सुंदर नियोजन आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी, शिस्त आहे. दरम्यान सिकंदर विरुद्ध अनिकेत पहिल्या फेरीची समाप्ती. सरपंचाचा विशाल मध्यांतर आणि गुणफलक लाल 2 निळा 1.
सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लाल पट्टी आणि शिवम जाधव यवतमाळ निळी पट्टी. माती आखाडा 2 वरती चला ताबडतो. गादी आखाड्यावर गदेचा प्रबळ दावेदार डबल महाराष्ट्र केसरीच्या इराद्याने उतरलेला पृथ्वीराज मोहोळ त्या ठिकाणी लढतोय. 2 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी होतोय आणि आता कुस्तीचा गुणफलक 0-4. 4 गुणांची आघाडी आहे पृथ्वीराजकडे. मोळी डाव करण्याचा प्रयत्न त्यातनच भारंदाज. पुन्हा 2 गुण मिळाले 0-6. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. मध्यंतरानंतर कुस्ती चालू. आक्रमक बनला अनिकेत. गुणांची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न. बघायचा प्रयत्न सिकंदरचा. ताबा मिळवत 2 गुणांची वसुली. बोला बजरंग बली की जय. प्रेक्षणीय लढत, आदितरीची लढत. कुस्तीचा गुणफलक 4. ताबा मिळवत सिकंदरनं पुन्हा 2 गुण घेतलेले आहेत. उंचापुऱ्या अनिकेतच्या उंचीचा फायदा घेत बगलरूप डाव करत पाठीवर गेला आणि 2 गुणांची नोंद. कुस्तीनंतर थोडं पाणी मारा. संयोजक स्वयंसेवक. सरपंच बाबा शिरगावकर. 4-1. पलीकडे तब्बल 6 गुणांची आघाडी घेत पृथ्वीराज विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या पहिल्याच कुस्तीमध्ये माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. आक्रमक बनल्यास पटाला लागण्याचा प्रयत्न अनिकेतचा धुडकावून लावला आणि त्याच ठिकाणी ताबा मिळवत सिकंदरने पुन्हा 2 गुण घेतले. 6-1. तब्बल 5 गुणांची आघाडी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतोय सिकंदर. कुस्तीचे 2 मिनिट अद्याप बाकी आहे. प्रेक्षणीय अशी कुस्ती. तब्बल 5 गुणांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सिकंदर शेख. कुस्तीचा गुणफलक 6-1. पलीकडच्या मॅटवर कुस्तीचा मध्यांतर 0-6 गुणफलक. 2 कोचेस थांबा. इंटरव्हल साठी 2 कोचेस थांबायचे. आक्रमकता धारण करतोय अनिकेत. गादी विभाग महाराष्ट्र केसरी वजन गट पुढे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे पहिलवान पृथ्वीराज मोहोळ विजयी. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. टेक्निकल सुपेरिटी 10 गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयी सलामी. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. अखेरचं 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम. प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. धीरज बारसकर धाराशिव लाल कस्टोम. अश्विन तित्रे यवतमाळ ब्ल्यू कस्टोम मॅट क्रमांक 1 मिनिट. 2 वर. बोला. पुन्हा एकदा सिकंदरनं ताबा मिळवत 2 गुणांची वसुली आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम. प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. सरपंचाच्या इशाऱ्यानुसार कुस्ती स्थितीमध्ये चालू. अखेरचे 30 सेकंद. धीरज बारसकर धाराशिव
दुसरा पुकार. चला पैलवान, बॅरिगेडच्या आतमध्ये आलेले प्रेक्षक बाहेर जावा. सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लाल पट्टी आणि शुभम जाधव यवतमाळ निळी पट्टी. माथ्याकडा 2 वरती हजर व्हायचंय. पुन्हा एकदा पटात घुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचंड ताकदीनं त्याने उधळून लावलाय आणि दरम्यान कुस्तीची निर्धारित वेळ समान 8-1. 7 गुणांच्या फरकानं सिकंदरची विजयी सलामी. धन्यवाद. या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता पैलवान सुनील भगवानराव मांगडे, मनोहरजी मांगडे, लालकशू प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळाकशू. विजय संपलेल्या आदरणीय सुनील भगवानराव मांगडे, कल्याणाबा शिंदे, मनोहरजी मांगडे, चंद्रकांतजी मांगडे, सुनीलजी मांगडे, विलासराव मांगडे, अनिलजी गुंजाळ, बाळासाहेब पडगम.